म्हणजे ब्लॉग करायला जमत नाही, मी पहिल्यांदा प्रयत्न केला. नमस्कार मित्रांनो, अभय प्रिन्स प्रियांका ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि मला माहिती नव्हतं की रानामध्ये पाणी सोडले. मी भाजी कशी आली ते बघायला आलेली होती. तर बघूया आता भाजी केवढी आले ते. तर घराच्या पाठीमागे शेत आहे, त्या शेतामध्ये आम्ही थोडीशी भाजी आणि कांद्याची रोपं लावलेत बघा. वांग्याची पण झाडे लावलेत छोटी छोटी. मला वाटलं भाजी आणूया, पण हे पाय बघा की हे चिखलामध्ये पूर्ण जातात. भाजी छोटीशीच आहे, मला वाटलं आली असेल मोठी, अजून यायला पाहिजे. हे का कांद्याची पण रोपं छोटे आले, तिकडे वांग्याची रोपं आहे तोडले ना, त्याच्यामुळं पाय जायला लागले सगळे चिखल्यात. आणि भाजी पण छोटे. मी म्हटलं बघून यावं आणि येताना घेऊन यायची, तर कुठलं काय. तर मला वाटलं की भाजी सापडेल, पण भाजी आता घेताच येणार नाही, त्याच्यामुळं आता मोकळंच परत जायला लागते. तर मित्रांनो, ज्यावेळी आपण बाजारातून भाजीपाला वगैरे आणतो तर त्याच्यावर केमिकल असतं, पण जर शेतामध्ये अशी भाजी किंवा माळवं केलं तर ते विदाऊट केमिकल असतं. त्याच्यामुळं आम्ही थोडीशी रानामधलं थोडंसं जमीन ठेवतो की त्याच्यामध्ये 1-1.5 गुंठा त्याच्यामध्ये आम्ही घरात भाजीपाला किंवा वांगी वगैरे लावत असतो. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा प्रयोग करत असाल तर नक्कीच ते कौतुकास्पद आहे. तर चला मग. तर मित्रांनो, मला एवढं काही ब्लॉग करायला जमत नाही, मी पहिल्यांदा प्रयत्न केला. आणि बाहेर गेलेलं तोपर्यंत म्हटलं एक व्हिडिओ छोटासा बनवायचा. भाजी केली पण भाजी काय भेटली नाही. तर हा बघा ऊस, तर या ऊसाला ना 1-2 दिवसामध्ये तोड येणार आहे. तो तोड ज्यावेळी येईल ना तो व्हिडिओ पण आम्ही अपलोड करेन. तर तुम्ही नक्की आमचा व्हिडिओ बघा. आणि माझा या व्हिडिओच्या माध्यमातून मी छोटासा प्रयत्न केला आहे व्लॉग बनवण्याचा, तर त्याच्याबद्दल पण तुमची प्रतिक्रिया सांगा की मला येते का व्लॉग बनवायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.